आजच्या सभेला उपस्थित असणारे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अशोकराव ढग, माळेगावचे चेअरमन बाळासाहेब तावरे, सोमेश्वरचे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप, संभाजी होळकर, विश्वासराव देवकाते पाटील, सचिन सातव, प्रमोद काकडे, किरण गुजर, शहाजीराव काकडे, दत्तात्रय येळे, राजवर्धन शिंदे, संदीप जगताप, अमृता गारडी, भरत खैरे, अनिल लडकर, ज्ञानेश्वर कवले, तानाजीराव कोकरे, अनंतकुमार होळकर, सुनील भगत, संग्राम सोरसे, पी.के. हिरवे, संपतराव जगताप, विक्रम भोसले, राजेंद्र रायकर, रविराज तावरे, रोहित जगताप, शौकत कोतवाल, अप्रत्यक्ष शेळके, लक्ष्मण गोखले, शैलेश राजकर, गोरख चौलम, गोविंद जगताप आज दौऱ्यामध्ये सहभागी झालेले सर्वच आमचे वडीलधारी सहकारी, आजी माजी पदाधिकारी, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आजच्या कार्यक्रमाच्या करता उपस्थित झालो ते दिलीपराव जगताप, गावचे सरपंच हनुमंतराव भगत, उपसरपंच प्रमोद जगताप, ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, गावातील जमलेले सर्व प्रतिष्ठित आजी माजी सहकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ, पत्रकार मित्र, बंधू भगिनींना आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज खूपच मला यायला उशीर झाला. मी खरं तर सकाळी 6ला सुरुवात केली, पण कार्यक्रम पण जास्त होते, अनेक ठिकाणी भेटी द्यायच्या होत्या. त्याच्यावर तुमच्याकडे मी 1 वाजता येणार होतो, तिथं जवळपास मी 4 वाजता आलो. त्याबद्दल खरोखरीच मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण माझा वेळ जसा महत्वाचा आहे त्यापेक्षा तुमचाही वेळ महत्वाचा असतो. आणि आदरणीय पवार साहेबांनी प्रथम पासून आपल्याला वेळेचं महत्व समजावलेलं आहे. त्याच्यामुळे मी पण तेच गोष्ट पुढे चालू ठेवायचा प्रयत्न केला, पण आज मला थोडंसं त्याला गालबोट लागलं हे मान्य करावं लागेल. त्याबद्दल मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. आज काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पण होत्या. आपल्या जळगाव कडेपठार इथली एक निवडणूक होती, आपली ग्रामपंचायत भिलारवाडीची निवडणूक होती. तिथं आपल्यातले सहकारी आपल्यात लढत असतात आणि त्याच्यात निकाल लागत असतो. आज आमच्या जळगाव कपामध्ये अशोकराव कोकणेंचे विचाराचे 5 लोक आणि लोणकरांच्या विचाराचे 2 लोक असे 7 लोक निवडून आले. आता जळगाव कपेची जबाबदारी अशोकराव कोकणेंचे विचाराच्या सहकाऱ्यांना ते पार पाडावं लागणार. परवा नवीन काही सरकारमध्ये बदल झाला, त्याच्यात आता नवीन आलेल्या सरकारने डायरेक्ट पुन्हा लोकांच्यातलं सरपंच, डायरेक्ट नागरिकांच्यातलं नगराध्यक्ष अशा प्रकारचे निर्णय घेतलेले. ते तुम्हाला पेपरला वाचायला मिळाले असतील. सरकार बदलतात तसे काही निर्णय बदलतात आणि त्याच्याबद्दलचं बिल आता सभागृहामध्ये येईल. ज्यावेळेस ते अधिवेशन घेतील त्यावेळेस प्रत्येक जण आपापली भूमिका मांडतील. मार्केटला देखील पूर्वी सोसायटीतनं आपण काही प्रतिनिधी निवडून देतो, पंच कमिटी त्याला मतदान करते आणि ग्रामपंचायतीमधनं काही सहकारी आपण निवडून देतो, प्रक्रियेमधनं देतो, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी, हमाल मापाड्यांचे प्रतिनिधी, अशी वर्षानुवर्ष परंपरा चालू होती. त्याच्यात पण काही त्यांनी बदल केलाय. जसं आमदारकीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान असतं तसं आता मार्केट कमिटीचं पण मतदान मोठ्या प्रमाणावर होणार आहे. वास्तविक त्याच्यामध्ये काही राज्यातल्या मार्केट कमिटींची अवस्था फी भरायची देखील नाहीये. जो निवडणुकीचा खर्च असतो तेवढी देखील भरायची त्यांची ऐपत नाहीये. मध्ये याबद्दल मी अशोकराव ढग, बाळासाहेब नाटा असे काही सहकारी मित्र माझ्याकडे आले होते. मी त्याबद्दलची सगळी माहिती इतंभूत त्यांच्याकडनं घेतली. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती अशोकराव किती नगर मार्केट कमिट्या पैसे भरू शकणार ना? जवळपास 60 ते 65% मार्केट कमिट्या त्यांच्या
अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार करत असताना त्यांना ओढाताण करावी लागते. मी ती भूमिका सभागृहामध्ये मांडेल, त्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ऐकून घेतील. सरकारने जर मंत्रिमंडळ अस्तित्वात आणलं तर संबंधित खात्याचे मंत्री पण ते ऐकतील आणि ते त्यांची काय उत्तर असतील ते देईल. पण हे सगळे नवीन प्रश्न आहेत. मी बिलारवाडी पण ग्रामपंचायतीमध्ये आपले गौरव चौलोन यांच्या विचाराचे 5 जण, कल्याण चव्हाण, सुभाष बिलारे, मला वाटतं कल्याण माझी सरपंच होतो ना, हा दुसरी दिन, अलकाताई तुझी दुसरी दिन, माझी 7वी दिन, अलकाताई कोणकुले, तत्वशिला जगताप, आशाताई कोमणे, हे आमच्या बंधू भगिनी जवळपास 3 महिला आणि 2 असे 5 जण निवडून आले. माजी सरपंच मला वाटतं अतुल बिलारे विचाराचे 2 लोक निवडून आले. ठीक आहे, निवडणुका चालतात. पण मला गौरवला सांगायचंय, मला अशोक कोकणेंना सांगायचंय, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, कल्याण तुला मला सांगायचंय की ज्या निवडणुकीमध्ये जेवढा हिरीहिरीनं तुम्ही भाग घेता, गावच्या गाव मी आता येताना महिला तर ह्या रांगच्या रांग मला भेटली, गुलालाने सगळ्या माझ्या महिला त्या ठिकाणी गुलाल त्यांच्या अंगाला लागलेला होता, साडी, सगळं काही, चेहरे ओळखू येत नव्हते कोण कोणाचं काय. पण एवढा उत्साह असतो, चांगली गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये हे ज्वलंत, लोकशाहीचं एक ज्वलंत उदाहरण आहे. पण माझी एवढीच विनंती आहे की त्याच्यानंतर देखील 5 वर्ष तुम्ही सगळ्यांनी ज्या हिरीहिरीनं निवडणुकीमध्ये भाग घेतलेला असतो तेवढ्याच हिरीहिरीनं आपण सगळे, आता जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका लागतील, त्याच्यातनं आपण आपले सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, विशेष समिती सभापती, उपाध्यक्ष नेमू आणि त्याच्यानंतर आपल्या कामाला वेग येईल. पण त्याच्यातून केंद्राच्या, राज्याच्या, जिल्हा परिषदेच्या विकासाच्या योजना किंवा जिल्हा नियोजन समिती असते, आमदार निधी असतो, खासदार निधी असतो, राज्य सरकारचा निधी असतो, 25-15चा ग्रामविकासचा निधी असतो, अशा वेगवेगळ्या निधीतून आपण या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. जनसुविधा अंतर्गत ग्रामपंचायतीला आपण निधी देत असतो आणि बऱ्यापैकी गेले 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करत असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सगळ्यांनी मिळून आपापल्या पद्धतीनं तिथं कामं केली. 2 वर्ष कोरोनाची होती, संकट होतं. पहिल्यांदा माणसांना कसं जगवता येईल, माणसांना त्याच्यातनं बाहेर कसं काढता येईल, लसीकरण कसं करता येईल, बूस्टर डोस कसा देता येईल, चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे त्यांना मार्गदर्शन कसं करता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करावा लागला. आणि त्याच्यातनं 2 वर्ष ज्या प्रकारे कामाला निधी मिळायला पाहिजे होता त्याला मर्यादा आल्या आणि यंदा कुठं आपण आता निधी द्यायला सुरुवात केली होती. मागेही आपण दिला, परंतु तुलनात्मक कमी होता. परंतु आता अचानक एकनाथराव शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे काही राजकीय स्थित्यंतर घडली आणि त्याच्यातून गेले महिन्यापूर्वी राज्यामध्ये हे जे काही सरकार आलंय, शिवसेना, शिंदे गट आणि भाजपा अशा पद्धतीचं ते सरकार आहे. परंतु महिनाभरामध्ये त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करता आला नाही, खातेवाटप करता आलं नाही. ज्या काही अडीअडचणी आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आलेल्या आहेत, पडतोय तिथं अतोनात पाऊस पडतोय, अक्षरशः जमिनी खरडून गेलेल्या आहेत. त्यांच्या मराठवाड्यामध्ये देखील नांदेड असेल, हिंगोली असेल, अतिशय वाईट अवस्था नदीकाठच्या भागाची झालेली आहे. तीच गोष्ट माझ्या विदर्भातली आहे. अशा प्रकारे तिथं तो शेतकरी अडचणीत आहे, आत्महत्या करतोय आणि त्याला वाचवण्याच्या करता मदत झाली पाहिजे. त्याला तिथं पुढं खरीपाची पिकं गेलेली असताना त्याच्या पीक कर्जाचं कसं करायचं, त्याच्या पीक विम्याचं कसं करायचं, त्याला पुन्हा आता 2-2दा दुबार पेरणी करून देखील त्याला आता जवळपास ऑगस्ट महिना उजेडलेला असल्यामुळं दुसरं कुठलं पीक घ्यायचं. काही ठिकाणी गोगल गायींचा प्रादुर्भाव झालेला आहे. अशा खूप काही वेगळी संकट आहेत. मी मध्ये दौऱ्यावर विरोधी पक्ष नेता म्हणून गेलेलो होतो आणि त्याच्यातनं मी राज्यपालांना भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांना आम्ही भुजबळ साहेबांनी जे कोणी माझ्याबरोबर होते त्या सगळ्यांनी मिळून ते निवेदन दिली
आणि आता तुम्ही सरकारमध्ये आहात, इथं पहिलं लक्ष घाला. इथं पहिल्यांदा अडचणीतल्या माणसाला बाहेर काढा, त्याला खऱ्या अर्थाने सरकार त्याच्या पाठीशी अशा प्रकारचं काम कृतीतनं तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करा, असं आपण त्या बाबतीमध्ये सांगतोय. पुढेही आपल्या इथं जिल्हा परिषदेच्या बऱ्याच निवडणुका लागतील. कदाचित त्या निवडणुका डायरेक्ट ग्रामस्थांच्या बद्दल सरपंच जे मागमध्ये त्यांनी केलेलं होतं, मी त्यांना म्हणत असतो की डायरेक्ट जर ग्रामस्थांच्यातनं सरपंच करता, डायरेक्ट नागरिकांच्यातनं नगराध्यक्ष करता, मग डायरेक्ट महाराष्ट्रातलाच मुख्यमंत्री होऊ द्या ना. महाराष्ट्रातली जनता ठरवेल कुणाला मुख्यमंत्री करायचं. डायरेक्ट महानगरपालिकेला ठरू द्या त्यांचा महापौर कोण करायचा. डायरेक्ट देशाला ठरू द्या पंतप्रधान कोण करायचा. त्यांचा असं ठराविक लोकांना अधिकार, ठराविक लोकांना नाही, हे वागणं बरं नव्हतं. तुम्ही तुमच्यात फोडाफोडी करणार आणि त्याच्यातनं इकडून तिकडे जाणार आणि मग आता आमचं 145 पेक्षा बहुमत झालं, आता आमचा मुख्यमंत्री. खरं तर काल सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होती. सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांनी काय त्या ठिकाणी विचार मांडले किंवा त्यांचं मत व्यक्त केलं हेही आपण ऐकलं. आता ती तारीख पुन्हा आहे. कदाचित ते जा निकाल काय लागेल म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका काय अशी शंका नागरिकांना येते. कारण दुसरं काही कारण नाही. बहुमत आहे का? यांनी महाराजांनी 40 घेऊन जात असताना सगळ्यांनाच सांगितलं तुला मंत्री करतोय, असंही असू शकतं. त्याच्यामुळं कुणाला मंत्री कुणाला राज्यमंत्री. आता ते 105 भाजपचे त्यांनाही वाटतं, 106 मला वाटतं, किंवा आपल्यालाही आता मंत्रीपद मिळालं पाहिजे. एक तर त्यांना मुख्यमंत्री पद नसल्यामुळं त्यांच्या आमदारांचे इतके चेहरे पडले की न सांगितलेलं बरं. ठीक आहे, तो राजकीय त्या ठिकाणी घटना घडल्या त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही. परंतु मधी मला प्रमोद जगताप भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की दादा साहेबाच्या वाडीमध्ये विविध विकास कामाचं लोकार्पण आणि एक कार्यकर्त्यांचा मेळावा अशा पद्धतीने घ्यावं. काही लाख रुपयांची कामं ही आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. त्यामध्ये आपल्या गावाच्या करता पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमामधनं देखील जवळपास 1,16,00,000 रुपयाचं काम, 1,22,45,000 असं एक काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्यातून 2 लाख लिटर क्षमतेची RCC बैठी टाकी आपण केलेली आहे आणि त्यालाही त्याची प्रशासकीय मान्यता 15 लाख रुपये दिलेली आहे. त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. खरं तर ही ज्यावेळेस योजना झाली त्यावेळेस मानसिक 40 लिटर पाणी ग्रामीण भागामध्ये द्यायचं धोरण होतं. नंतर आम्ही लोकांनी बदललं, आता ते मानसिक 55 लिटर ग्रामीण भागामध्ये. शहरी भागामध्ये काही ठिकाणी 70 आहे, काही ठिकाणी 135 लिटर आहे. अशा पद्धतीनं महानगरपालिका, नगरपालिका अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग आणि नगरपंचायती असं ते त्याच्यातलं धोरण आहे. त्या पद्धतीनं पण कामं बारामतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण हातामध्ये घेतली. खरं तर मला नेहमीच वाटतं अशा प्रकारची कामं झाल्यानंतर कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन हे निमित्त असतं, पण त्या निमित्तानं तुम्हाला भेटता येतं. आता देखील आल्यानंतर आपल्या इथं आम्ही स्वयंभूचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं. त्या संदर्भामध्ये मी आता शिखर बघत होतो. शिखर पण माझं दिलीपराव तुम्ही सगळ्यांनी काम केलं होतं, परंतु आता तिथं काही झाडं उगवलेली आहेत. माझी तुम्हाला सगळ्या ग्रामस्थांना, काही माझ्या आता सोपा परगणा परिसरातले, काही बागायती भागातले सर्व कार्यकर्त्यांना विनंती की बाबांनो, मी बारामती शहरात पण काही कामं करतोय, तिथेही मी दाखवत असतो की काही इमारती त्याच्यामध्ये पक्ष्यांच्या बिया, पक्ष्यांच्या फळ खाल्लं तर त्याच्या बी देखील त्याच्या पोटात जातं आणि विष्ठेतनं ज्यावेळेस बाहेर पडतं ते जर बी त्या अशा प्रकारच्या कुठं पडलं तर इतकं जोमाने, म्हणजे आपण बी पेरून जसं जोरात येणार नाही त्यापेक्षा जोरात तिथं ते झाड उगवत आहे आणि त्याचा खूप मोठा फटका शिखराला बसतोय, खूप मोठा फटका इमारतीला बसतोय. अक्षरशः सिमेंटची काम असलं
तरी ते क्रॅक करताय, मुळ्या त्याच्या अशा खूप गोष्टी होतात. तर त्याच्यामध्ये देखील आपण जे आता नवीन निवडून आलेले आमचे ग्रामस्थ हे असतील, सदस्य असतील, त्यांनी आणि तुम्ही सगळ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. त्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी कोरोनाच्या संकटामध्ये यशस्वी सामना केला. आता कुठं परिस्थिती डोळ्यावर येत असतानाच हे सत्तांतर झाले, तरी देखील स्वाईन फ्लू म्हणून एक आजार आलेला आणि त्याच्यातून काही लोक दगावलेली आहेत आणि काही काही ठिकाणी अजूनही कोरोनाचं संकट डोकं वर काढतंय. त्याच्यामुळं इथं माझा मास्क सोडला तरी एकही पठ्ठ्याने मास्क लावलेला नाही, अशा पद्धतीचं आहे. ठीक आहे, तुमच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे, लोकही बरेच दिवस मास्क लावून वैतागले, अशा प्रकारचं सगळ्या अडचणी होत्या. परंतु दुर्लक्ष करून तुम्हाला मला चालणार नाही, कारण मागं तुमच्या माझ्या घरातली जीवा भावाची माणसं आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेली आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्याकडं आपण तितक्याच गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आता साहेबाच्या वाडीचीच दिलीपराव सांगतात 11 लोक आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेली. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला जाणवलंच नाही की तो आजार किती गंभीर आहे, तो रोग कशा पद्धतीनं माणसाला संपवतो. सगळे आपण नवीनच होतो, पहिल्यांदाच त्याच्या पद्धतीनं कोण म्हणतंय चायनातनं, कोण म्हणतंय इतर देशातनं, कोण म्हणतंय दुबईतनं, कुठून तरी तो आजार आला होता आणि त्याची जबरदस्त किंमत आपण सगळ्यांनी मोजलेली आहे. ही पण आठवण आपण विसरता कामा नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. आज 1 महिना उलटून गेला तरी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघच जण राज्याचा कारभार त्या ठिकाणी करतायत. त्यामुळे राज्यातली किती काही म्हटलं तर विकास कामं ठप्प झाली आणि आता त्यांच्यावर इतका भार आलेला आहे की मुख्यमंत्री आजारी पडायला लागले. कुणीच आजारी पडू नये, पण तोच जर भार मुख्यमंत्री महोदय, मी चांगल्या भावनेने म्हणतो, मी त्याच्यात राजकारण करत नाही, टीका टिप्पणी करत नाही, तेच तुम्ही बाकीच्या 40-42 लोकांचं मंत्रिमंडळ केलं असतं तर कामाची वाटणी झाली असती. जो तो पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यामध्ये काम करत राहिला असता. अशा प्रकारची संकट आल्यानंतर आढावा बैठकी झाल्या असत्या, त्याच्यामध्ये काय लोकांचे प्रश्न आहेत ते समजून घेता आले असते. आता अनेक जण काही सांगतात, परंतु सचिवांना सांगितलं तर सचिव म्हणतात की आम्हाला आदेश पाहिजे, पण ते आदेश देण्याच्या करता त्या खात्याच्या मंत्र्याची जबाबदारीच कुणावर नाही, सगळी जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्याकडे पण अजून कुठलं खातं नाही, कारण मी उपमुख्यमंत्री पद बघितलंय. त्यांना कुठलं तरी खातं दिल्यावर त्या खात्यावर ते त्या ठिकाणी जे काही आदेश असतील ते आदेश देऊ शकतात. जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय तो घेऊ शकतात. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. सरकार येत असतात, सरकार जात असतात. आता देखील आपल्या भिलारवाडी आणि तुमच्या जळगाव कपाला निवडणूक झाली. ठीक आहे, कधी कोण निवडून येतं, कधी कोण निवडून येतं, पण काम विकासाची तशीच पुढे चालू असतात. आता हे दोघं जण सरकारमध्ये आल्यानंतर जनहिताच्या प्रत्येक निर्णयाला स्थगिती देण्याचं काम त्या सरकारने केलं. काम काही वैयक्तिक कुणाची होती का? काम सार्वजनिकच होती. वेगवेगळ्या गावची, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची होती, पण दिली स्थगिती. आणि त्याच्या संदर्भामध्ये पुढचंही नक्की सांगत नाही की पुढे काय होणार आहे. त्याच्यामध्ये ग्रामविकास विभागाच्या निधीसह जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीला देखील या मान्यवरांनी स्थगिती दिलेली आहे. असं कधी महाराष्ट्रामध्ये घडलं नव्हतं. आता महाविकास आघाडीच्या सरकारने पण अधिक चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले, परंतु हे निर्णय कोणत्या हेतूने ते बदलतायत ते अजून राज्याला समजायला मार्ग नाहीये. त्याच्यातूनच आज आपण या सगळ्या गोष्टी बघतोय. गावच्या विकासाला गती मिळण्याच्या ऐवजी राजकारण मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसणार आहे. पण आम्ही सगळ्यांना सांगतो, ज्यावेळेस आम्ही पदावर असतो त्यावेळेस आम्ही नियम तोडून चालत नाही. आम्ही ज्यावेळेस तुम्हाला सांगतो नियमाने वागा,
आम्ही ज्यावेळेस तुम्हाला सांगतो 10च्या पुढे रात्री लाऊडस्पीकर बंद, परंतु आता मुख्यमंत्री फिरत असताना रात्री 1:30 काय 2 काय लाऊडस्पीकर चालू. पण पोलिसांना सांगावं तर पोलिसांना आदेश देणारे जर नियम तोडत असतील तर बिचारे पोलीस तरी काय करणार. आम्ही जर म्हणलं की अरे ते कसं चालतं, ते पोलीस म्हणतात आमच्या घड्याळात अजून 10च वाजले नाही. त्यांना दुसरं उत्तर नाही. ते कसं म्हणतील 1:30 वाजला तरी मुख्यमंत्री बोलतात तर आम्ही काय करायचं, तर बिचाऱ्याची उलबदली ही अवस्था. अशी सगळी परिस्थिती आहे. मी मध्ये राज्यपाल महोदयांना पण सांगितलं, राज्यपाल महोदय तुम्हाला तो सांगण्याचा अधिकार आहे, तुम्ही सांगा. जरूर प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा, गट वाढवण्याचा अधिकार आहे, पार्टीमध्ये इतरांना प्रवेश देण्याचा अधिकार आहे. पण त्या अधिकाराचं तंतोतंत जे संविधानाने सांगितलेलं, कायद्याने सांगितलेलं, नियमाने सांगितलेलं त्याचं पालन ते केलं गेलं पाहिजे. मग ती किती मोठी व्यक्ती असू किंवा तो शेवटचा त्या गावचा माणूस असो, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. एकंदरीतच त्या सगळ्या परिसरामध्ये जी काही कामं चाललेली आहेत, अनेक भागामध्ये अनेक प्रकारची कामं चाललेली आहेत. अनेक सरपंच लोक, अनेक गावातले प्रमुख लोक आमच्या उद्घाटनाला, आमच्या भूमिपूजनाला वेळ द्या, आता इथनं पण पुढं त्याच्यामध्ये मोरगावला जायचंय, तिथून सुप्याला जायचंय, काराटीला जायचंय, सुप्याला जायचंय. हे सगळे गरजत आहे. रोज संध्याकाळी पाऊस येतोय. मधल्या काळामध्ये आपल्याला त्याची फार मोठी किंमत त्या ठिकाणी मोजावी लागली. आता एकंदरीतच पावसाची परिस्थिती बरी असल्यामुळे नाझऱ्यामध्ये पण काल मला वाटतं 28% 30% पाणी आलेलं आहे. अजूनही आपल्यामधलं सप्टेंबरचा पाऊस, ऑगस्ट मधला पाऊस आणि इव्हन हवामान खाते यंदा ऑक्टोबरलाही पाऊस आहे म्हणून सांगते. ते जर झालं तर धरणं भरतील, पण वावरी पाऊस झाला पाहिजे. विशेषतः आपल्या भागात नाही, जिथं कॅचमेंट एरिया धरणाचा आहे, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेंगर, चास कमान, तिकडं भीमा आस्केट, भावा आस्केट किंवा इकडं निरादेवर, गुंजवणी, भाटगर आणि वीर, या सगळ्या धरणामध्ये आता बघता बघता मी काल परवा नगरच्या भागामध्ये होतो तर तिथं उजनी 80%च्या पुढे गेली. कधी कधी इतक्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये उजनी धरण 80%च्या पुढे गेलेलं पाहण्यात नाही. पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. लोकांना देखील त्याच्यातनं एक समाधान मिळतं. ते पण चांगल्या आपल्या कायांची सेवा करू शकतात. याही गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतल्या पाहिजे. सध्या राज्यामध्ये आपल्याला एक अस्थिरतेचं वातावरण पाहायला मिळतंय. काही जणांच्याकडनं जाणीवपूर्वक, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, धर्माधर्मामध्ये, जाती जातीत, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. मात्र कृपया कोणी अशा लोकांच्या नादाला लागू नका. त्यांच्या राजकीय इच्छा पूर्ण करण्याकरता आपलं सामाजिक वातावरण बिघडून देऊ नका. उद्याच्या 15 तारखेला स्वातंत्र्य दिन आहे. ज्या कुठल्या स्वातंत्र्य सेनानींनी त्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कुटुंबाची, प्रपंचाची पर्वा न करता त्या लढ्यामध्ये महात्मा गांधींनी आवाहन केल्यानंतर स्वतःला झोकून दिलं. त्यांनी स्वातंत्र्य मिळवल्यामुळे आपण सगळेजण हे दिवस पाहतो आणि त्याच्यामुळे 75वा स्वातंत्र्य दिन सर्वांचा, भारतीयांचा आहे. अतिशय आनंदाने, अतिशय उत्साहाने आपण प्रत्येकाने आपापल्या घरावर झेंडा त्या ठिकाणी लावला पाहिजे आणि तो स्वातंत्र्य दिनाचे 75वं वर्ष हे साजरं केलं पाहिजे. अशा प्रकारची देखील माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. पण हे करताना आपण अनेक वर्ष आपापल्या भागामध्ये राहतो. कधी हा त्या जातीचा, त्या नात्याचा, त्या गोत्याचा अशा प्रकारचा भेदभाव आपल्याला आदरणीय पवार साहेबांनी शिकवला नाही, शाहू फुले आंबेडकरांनी शिकवला नाही, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील, कुणीही महान व्यक्ती ज्या होऊन गेलेले आहेत त्याच्यातल्या कुणीही
हे आपल्याला शिकवलेलं नाही. ह्याची खुणगाठ सतत मनामध्ये ठेवा आणि त्या प्रकारे आपण सगळ्यांनी वागा आणि आपल्या राज्याचं, आपल्या परिसराचं सामाजिक वातावरण कदापि बिघडून देऊ नका. आजही तुमच्या माझ्या राज्यातली मोठ्या प्रमाणात जनता ग्रामीण भागामध्ये राहते. त्यामुळे शहरी भागाच्या विकासाच्या बरोबर तुमच्या माझ्या ग्रामीण भागाचा पण विकास झाला पाहिजे. आणि खेडी असोत किंवा शहर दोन्हीचा समतोल विकास साधण्यावर आम्ही 2.5 वर्ष सरकारमध्ये असताना भर दिला. कारण अर्थ मंत्रालय माझ्याकडेच होतं, तरी देखील काही जण दादांनी आम्हाला पैसे दिले नाही, फलानं केलं नाही, अमके केलं नाही, रडीचा डाव काहीतरी करतात, खेळतात. वास्तविक मी तसा तुझे भाव कधी केला नाही. तुम्ही जिल्ह्यातल्या आमदारांना विचारा, राज्यातल्या आमदारांना विचारा. आज पण माझ्याकडे कुणी कुठल्याही पक्षाचं, आपल्या बारामती तालुक्यामध्ये विचारा, आपल्या बारामती तालुक्यामध्ये काही आपल्या विचाराचे ग्रामपंचायती नसल्या तरी त्याही ग्रामपंचायतीला आपण निधी दिला. कारण इथल्या गावकऱ्यांनी साहेबांना साथ दिली, मला साथ दिली, सुप्रियाला साथ दिली, किंवा आम्ही जिल्हा परिषद, तालुका पंचायत किंवा साखर कारखाने, दूध संघ, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, बारामती बँक, पीडीसीसी बँक, ज्या काही संस्था असतील त्याच्यामध्ये आम्ही सांगितल्यानंतर किंवा काल खरेदी विक्री संघाची जवळपास निवडणूक बिनविरोध झाली. अशा पद्धतीनं आपण वागतो, अशा पद्धतीने काम करतो. त्याच्यामुळं निवडणुकीपर्यंत मी तुम्हालाही त्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो, कल्याण चव्हाण, निवडणुकीपुरतं पॅनल दिलं ठीक आहे. आता तुम्ही गावचे सगळे निवडून आलेले आहात. आता गावच्याकडे पहा, गावाकडे पहा आणि जे काही तुमचे प्रश्न असतील ते मला सांगा. चौलंगा आमच्या गोरखला सांगा. तीच गोष्ट जळगावच्या बाबतीमध्ये अशोकराव आणि बाकीच्या सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, सूचना आहे. आपल्या आणखीन कसे प्रश्न सुटतील, वेगवेगळ्या पद्धतीचे कामं दर्जेदार कशी होतील, त्याच्यात राजकारण कसं येणार नाही, त्याचबरोबर ज्या ज्या काही संस्था असतील त्या संस्थेचा फायदा आज सर्वांना कसा मिळेल याही बद्दलचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून त्या बाबतीमध्ये केला पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आज वेगवेगळ्या पद्धतीनं कामं करत असताना अजूनही बरेचसे रस्ते आणि इतर गोष्टी आपण मंजूर केल्या. शिक्षणाला आपण महत्व देतो. कृषी मूल शिक्षण संस्थेनं गेल्या काही दिवसामध्ये कशा प्रकारे बदल झालाय. खरं तर आज आपल्यामध्ये अरविंदराव चांदगुडे हयात नाहीये, अरविंदराव वाबळे, चुकून मी चांदगुडे म्हणलं, दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद. अरविंदराव वाबळे, पण तेही नंतर माझ्यावरच गैरविश्वास दाखवायला लागले. कुणाला आणलं, रस्त्यात काय आंदोलन केली वगैरे. पण मला एकच म्हणायचं होतं की बाबांनो, तुम्ही काळजी करू नका. कुणी इथं बसणारा किंवा इथं नसणारा काळाच्या नियतीचा बोलवणं आल्यानंतर काही घेऊन जात नाही. शेवटी कृषी शिक्षण संस्थाही तिथंच राहणार आहे. सोप्याला पण आपण जे काही विद्या प्रतिष्ठानचं काम सुरू केलेलं आहे तेही तिथंच चांगल्या पद्धतीनं राहणार आहे. तिथंही आपल्याला बरीच कामं करायची आणि इतरही भागामध्ये अनेक प्रकारची कामं ही आपल्या वेगवेगळ्या शिक्षण संस्थांची चालू आहेत. त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी. गावच्या म्हणजे गावच्या विकासामध्ये गावच्या कारभाऱ्यांचं अत्यंत महत्वाचं योगदान त्या ठिकाणी असताना या गाव कारभाऱ्यांना सुद्धा गावकऱ्यांनी साथ दिली पाहिजे. गाव कारभाऱ्यांनी देखील सर्वांना विचारात घेऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. तरच तुमचा सोबत सगळा गाव उभा राहील. उद्याच्याला उद्घाटन वगैरे असली तरी सगळ्यांची नावं टाकली पाहिजे. काय होते एका दुसऱ्याच्या नावाने पंचायत समितीचं सदस्य, जिल्हा परिषदेचं सदस्य, काही बिघडत नाही. प्रमोद, जरा दिलदारपणे मोठ्या मनाने दुसरा चुकत असला तरी आपण चुकायचं. एक मिनिट, प्रभूतला पण अजून दिलीपरावांकडे गेलो त्याच्यामध्ये तिथं अजून सकाळपासून भूक लागली. जेवताना जेवण सांग काय करू. त्याच्यात होय बाबा, होय, त्याच्या संदर्भात कुणीच कुणाला देऊ नये.
म्हणजे कुणीच चुकीचं वागू नये. मी म्हणजे सायंबाच्या वाडी पुरतच सायंबाच्या वाडी होय दिलीपराव याही बघा राव काय काय तर याच्या त्यांच्याही बोलण्यात तथ्य मी काही कुणाचं नाकारत नाही, परंतु सगळ्यांनी मिळून मिसळून त्या बाबतीमध्ये काम केलं पाहिजे. आज अनेक गावकऱ्यांनी, अनेक ग्रामस्थांनी, अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी मला निवेदन दिली. हनुमंत पाटील माझ्या विरोधी पक्ष नेत्यालाही पण बऱ्यापैकी स्टाफ असतो, ठेवता येतो, तो त्यांचा अधिकार आहे. म्हणजे अधिकार विधिमंडळाने दिलेला आहे, त्यांचा अधिकार नाही, विधिमंडळाने दिलेला आहे. त्याच्यामुळे आपला बराचसा जुना स्टाफ आपल्याकडे ठेवलेला आहे, जेवढा नियमाने ठेवता येतो. त्याच्यावर हनुमंतराव पाटीलच जे पूर्वी आपल्याकडे तहसीलदार होते तेच बारामतीची कामं बघतील. बाकीचे सगळे पदाधिकारी समोर स्टेजवर बसलेले आहेत, ते त्या पद्धतीने. त्याच्यावर आज काही मला चोपडे म्हणजे जलसंपदाची कामं सांगितली, काही मला मुंबईतली कामं सांगितलेली, काही मला बारामतीतली कामं सांगितलेली, प्रांताकडची, तहसीलदारांच्याकडची. तर त्या ठिकाणी आज प्रांत आजारी आहे. मला त्यांचा सकाळी फोन आला होता की दादा मी आजारी असल्यामुळे मी तेवढ्यात सहभागी होऊ शकत नाही. तर मी त्यांना सांगितलं की हनुमंत पाटलांच्याकडे मी ती कामं देईल, ती आपण बघा, नियमाच्या अधीन राहून त्याच्यामध्ये त्या अडचणीतल्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. अशाही प्रकारे मी बोललो. काही पोलीस खात्याची पण आहेत, तर पोलिसांच्याही संदर्भामध्ये संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घालील. उद्या मी पुण्यामध्ये दिवसभर असल्यामुळं काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण मी उद्या पुण्यामध्ये माझी गाठभेट होईल आणि त्या प्रकारे ती कामं मार्गी त्या ठिकाणी लावी. एकंदरीतच गाव कारभाऱ्यांनी लोकाभिमुख, पारदर्शक, प्रामाणिक आणि सचोटीच्या कारभारातून आपल्या सायंबावाडीचं गाव, सायंबाच्या वाडीचं गाव मोठं करावं, ते मोठं व्हावं. गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घ्यावं. गटातटाचं राजकारण काही फायद्याचं नसतं. मी तुम्हाला खरंच सांगतो, बारामती तालुक्यामध्ये का एवढा विकास होऊ शकतो, कारण मला एकदा तुम्ही निवडून पाठवल्यानंतर मला गटातटाच्या राजकारणामध्ये तुम्ही वेळ जाऊन देत नाही. त्याच्यामध्ये सगळेजण एकोप्याने त्या ठिकाणी राहतात. काही कारखान्यामध्ये आता पुरुषोत्तम दादा, काही इतर सहकारी असतात, काही तिथं पण भांड्याला भांडं लागतं. इथं बाळासाहेब पण आहेत, बाळासाहेब किंवा आपल्याच ग्रुपमधले काही इतर विचाराचे असतात. परंतु शेवटी साहेबांनी आम्ही घेतलेला निर्णय अंतिम मानून आपण पुढे जातो. त्याच्यामुळे आपल्या संस्था पण इतर राज्यातल्या, तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या संस्थांच्या तुलनेनं चांगल्या चाललेल्या आहेत. त्या अधिक चांगल्या चालाव्यात, लोकांना त्याचा पुरेपूर फायदा व्हावा, हीच आमच्यासारख्यांची सगळ्यांची धारणा आहे. आणि त्याच्यामुळेच गटातटाचं राजकारण कुणीच करू नये त्या मताचा मी देखील आहे. गावच्या विकासासाठी सर्व गाव एकजुटीने कसं काम करेल त्याकरता आपण लक्ष द्यावं आणि त्याच्याकरता आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी उभा आहोत. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तुझा भाव होणार नाही ही पण खात्री मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं, माझ्या सर्व सहकारी मित्रांच्या वतीनं मी तुम्हाला देतो. सायंबाच्या वाडी गावाच्या विकासासाठी हनुमंत भगत, प्रमोद जगताप आणि त्यांच्या सगळ्या टीम ज्या प्रकारे पाठपुरावा केला आणि कामं केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि अशाच पद्धतीची कामं आपापल्या गावामध्ये, आपापल्या वाडी वस्तीवर करण्याचा प्रयत्न हा तुम्ही सगळ्यांनी देखील करावा अशा सूचना आपल्याला सगळ्यांना करतो. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सायंबाच्या वाडीच्या परिसरामध्ये जी जी विकास कामं झालेली आहे त्याचं लोकार्पण झालं असं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो. जय हिंद, जय भारत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.